या कलियुगात पैशाला किती महत्त्व द्यायचं आणि किती देऊ नये. या कलियुगात पैशाला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. आजच्या समाजात माणसाची ओळख त्याच्या गुणांपेक्षा त्याच्या आर्थिक स्थितीवरून जास्त ठरवली जाते. पैसा नसला तर अनेकदा माणसाचा आवाज ऐकला जात नाही आणि पैसा असला तर त्याचं प्रत्येक बोलणं महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे पैसा गरजेचा आहे हे नक्कीच सत्य आहे, कारण त्याच्याशिवाय जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यांसाठी पैसा आवश्यक आहे. पण पैशाला किती महत्त्व द्यायचं आणि किती देऊ नये हे समजणं तितकंच गरजेचं आहे. पैसा साधन असावा, ध्येय नसावा. केवळ पैशाच्याच मागे धावत राहिल्यामुळे माणूस नाती, आरोग्य, मानसिक शांती आणि नैतिक मूल्य गमावतो. पैसा मिळवण्यासाठी जर माणूस खोटेपणा, फसवणूक किंवा अन्यायाचा मार्ग स्वीकारत असेल, तर तो पैसा त्याला कधीच समाधान देऊ शकत नाही. या कलियुगात पैशाला इतकंच महत्त्व द्यावं की जीवन सुसह्य आणि स्वाभिमानी राहील. पण पैशासाठी स्वतःचा आत्मसन्मान, आपली मूल्ये आणि माणुसकी गहाण ठेवू नये. पैसा आपल्याला सोयी देतो, पण शांती देत नाही. ती मिळते समाधानातून, कृतज्ञतेतून आणि नात्यातून. ज्यावेळी पैसा आपल्या हातात असतो तेव्हा तो योग्य ठिकाणी वापरण्याचं भान असावं. गरजूला मदत करणे, कष्टाची कमाई जपणे आणि साधेपणाने जगणे हेच खरे शहाणपण आहे. पैसा आपला सेवक असावा, मालक नव्हे. जेव्हा हा समतोल साधतो तेव्हाच कलियुगातील जीवन अर्थपूर्ण आणि सुखी होईलच. श्री स्वामी समर्थ.